फ्रँकलिन आणि नॉन स्ट्राईकला फ्रँकलिन आणि जॅक्सन. फ्रँकी आणि त्याच्या साथीनं जॅक्सन नॉन स्ट्रायकर रेनकडे. पहिला चेंडू किरणचा शॉर्ट जॅब. यावेळेस मात्र हवेमध्ये खेळलेला फटका. हवा नाहीये त्यामुळे थांबलाय हवेच्या झोताच्या मागे. पहिल्या चेंडूवरती फ्रँकीच्या विकेटचं पतन. विचार केला तर जॅक्सन आहे. त्याला आतापर्यंत स्ट्राईक आलेली नाही आहे. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झालाय. किरण आज आपल्या मुख्य खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा. यावेळीचा चेंडू बॅकफुटर जाऊन स्टिअर केलाय. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षण थोडस उशिरानं झाल्या कारणाने एक धाव घेण्याची संधी. यावेळेस मात्र धावफलकावरती पहिली धाव जी गणली जाईल. धावफलकावरती धावांचा श्री गणेशा. प्रथम फलंदाजी करत असताना यश मित 11 कासारवडवली संघाच्या. कासारवडवली विपक्षामध्ये निवृत्ती 11 वसई कोळीवाडा असा आपण सामना पाहतोय. धावफलकावरती धावांचा विचार केला तर 1 बाद 1 अशी अवस्था मैदानाच्या आतमध्ये. त्यावेळेस मात्र जॅक्सन स्ट्रायकर एनकडे. पुन्हा एकदा किरण गोलंदाजी मार्कवरती. यावेळेचा फटका हो स्टँड अँड डिलिव्हर. What a shot! Super piece of batting by Jackson. मोठा प्रहार जो पाहायला मिळाला जॅक्सनच्या बॅटमधून. शांत असलेल्या वातावरणाला अशांत करण्याचं काम केलंय बॅटर जॅक्सननं. खोलवा टप्प्याचा चेंडू यावेळेस मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जाईल. तदवर घेतली गेली एक धाव धावफलकावरती. वधारतीय धावफलक जाऊन पोहोचलं जाते. 8 ही आकड्यावरती पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना 3 षटकांची लढत. सेमीफायनल नंबर 1 आपण पाहतोय आणि शेवटची अखेरची एकच सेमीफायनल या स्पर्धेमध्ये असणार आहे. कारण 3 दिवसांचा खेळ होता त्यामुळे एकच सेमीफायनल आणि थ्रू द ड्रॉ पांजू स्पोर्ट्स पांजू फायनल मध्ये पाहायला मिळाला. यावेळेस मोठा फटका विजयच्या बॅट मधून करतोय हवाई सफर. परंतु यावेळेस जर पाहिला तर पूर्णपणे निसर्गाची साथ जी पाहायला मिळाली. कासारवडवली संघाला जवळ बाउंड्री लाईनवर जाऊन पडलेला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. दुहेरी धावा धावफलकावरती वधारतायत. धावफलक जाऊन पोहोचतंय 10 या आकड्यावरती. फटका खेळल्यानंतर सुटकेचा निश्वास टाकला होता विजयनं की हा चेंडू जवळ चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. परंतु ऐन वेळेला जाणारा चेंडू आतमध्ये आला. ही खासियत आहे पांजूच्या मैदानाची. त्यामुळे तुम्हाला जोपर्यंत चेंडू ट्रॅव्हल होत नाही तोपर्यंत अंदाज बांधता येणार नाहीये. 10 धावा दुहेरी आकड्यामध्ये धावफलक जाऊन पोहोचले. चांगली सुरुवात निवृत्ती 11 वसई कोळीवाडा संघाची म्हणायला लागेल.
यावेळेस पुन्हा एकदा किरण सज्ज होतात. लोअर फुल टॉस गती परिवर्तन करून टाकलेला हा चेंडू यावेळेस मात्र एक पूर्ण केली आहे, दुसरी करता परतले आहेत. 2 धावा देखील सहज पूर्ण होतील. जो एक खेळाडू कमी आहे त्याचा फायदा पुरेपूर उचलला तो या पहिल्या षटकामध्ये फलंदाजी करताना. निवृत्ती 11 कासार वडवलीनं, माफ करा, निवृत्ती 11 वसई कोळीवाडानं पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. फलंदाजी करत असताना 1 बाद 12 ज्या धावा धावपलकावरती पाहायला मिळतात निवृत्ती 11 वसई कोळीवाडा संघाच्या. तर इथे जर पाहिलात तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा लागल्यात 12. आता मात्र चेंडू शिल्लक राहिलेत 12 धावा धावपलकावरती आहेत आणि 12 चेंडू शिल्लक राहिलेत, कारण 3 षटकांची लढत आहे. सेमीफायनल आपण अनुभवतोय. यानंतर एक मोठा सामना मोठा याकरिता, कारण घरच्या मैदानावरती घरचा संघ अंतिम सामन्यामध्ये पोहोचलाय. त्यामुळे बहुसंख्येने प्रेक्षक त्यांना पाठराखण करण्याकरिता मैदानामध्ये दाखल झाले आहेत आणि जशी जशी ही बातमी गावामध्ये पसरेल तसतसे बहुसंख्येनं पाणजूकर मैदानाकडे येतील आणि तेवढ्याच बहुसंख्येने आमचे वसई कोळीवाड्यातील ग्रामस्थ देखील मैदानाकडे आले. त्यांचं देखील स्वागत आहे. कासारवडवलीचा संघ मला वाटते ईस्ट कडे देखील खेळतोय, त्यामुळे थोडस एक चित्र आपल्याला ते देखील पाहायला मिळतंय. चला चला घाई करूयात मित्रांनो. क्षेत्रक्षणामध्ये बदल जो पाहायला मिळतोय 30 सर्कलच्या आतमध्ये शॉट थर्ड मॅन, शॉट बॅकवर्ड पॉइंट आणि एक खेळाडू कव्हर पॉइंट वरती आहे. 3 खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये ऑफसाइड वरती, एक खेळाडू आणखी वाढवला अर्थातच त्याला मिड ऑफ वरती घेतलाय. 4 खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये ऑफसाइड वरती, उर्वरित 4 खेळाडू डीप मध्ये ऑनसाइड वरती. 4-4चं हे समीकरण क्षेत्रक्षणामध्ये. पहिला चेंडू लोअर फुल टॉस होता, डीप मध्ये खेळाडू नव्हता ऑफसाइड मध्ये, त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न खेळाडूला यावेळेस मात्र चिरून फाडून चेंडू बाउंड्री लाईनच्या आतमध्ये अगदी तालबद्ध नृत्य करतोय असं म्हणायला हरकत नाहीये. आम्ही अनेक स्पर्धांमध्ये फलंदाजांना गोलंदाजांना नाचवताना पाहिलंय, गोलंदाजांना फलंदाजांना नाचवताना पाहिलंय, परंतु पहिली वेळ आहे जिथे चेंडू क्षेत्ररक्षकाला नाचवतोय. दीपेश यांनी जर झेल टिपला तर 200 रुपयाचं पारितोषिक कोणाकडून सर? ओमकार शेट्टे यांच्याकडून. धावपलकावरती धावांचा विचार केला तर 14 धावा. यावेळीचा फटका ऑन साइड वरती, विजय थांबणार नाहीये, फेकून दिले चेंडूला डीप मिड विकेट बाउंड्री बाहेर, सीमा पार, विजयच्या बॅट मधून आलाय षटकार. वेड लावले, अक्षरशः वेडा केलाय गोलंदाजाला फलंदाज विजयनं. पहिल्या चेंडूवरती 3 धावा आल्या होत्या, त्यामुळे धावा झाल्या होत्या त्यावेळेस 15 आणि या 6 धावांनी धावपलकावरती धावा झाल्यात 21. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना विजय बरसलाय गोलंदाज भावेशवरती. गती परिवर्तन, अगोदर फटका खेळला, जास्त काळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक अक्षरशः चेंडूवरती पोहोचू शकलेला नाहीये. जीवदान यावेळेस मात्र प्राप्त झालंय. आणखी एक धाव धावपलकावरती वाढते, धावपलक जाऊन पोहोचले जाते त्या अर्थातच 22 या आकड्यावरती. आजच्या दिवसातील खमंग मेजवानी प्रेक्षकांच्या भेटीकरिता सेमीफायनल जे आपण अनुभवतोय, एका बाजूला कासार वडवली आणि त्याच्या विपक्षामध्ये दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलात तर निश्चितच वसई कोळीवाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा भावेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना अखू टप्प्याचा हा चेंडू, अरे यावेळेस मात्र संधी गमावली बॅटरने, परंतु पंच दाखवतात दिशाहीन. व्हाईट बॉल, अतिरिक्त 1 धाव धावपलकावरती वाढती धावपलकावरती 23 धावा. स्लो बाउन्सर ज्याला म्हटलं जातं, एक वेगळ्या प्रकारचं ब्रह्मास्त्र अनुभवलं यावेळेस मात्र बॅटर जॅक्सननं. रीड करण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु कनेक्ट नाही करू शकले. यावेळेचा चेंडू वेगानं अखू टप्प्यावरती हाताळला, पुन्हा एकदा दिशा भरकटले की काय हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. यष्टीरक्षक वेगानं गेलेत, यस पंच कळवतात. वाईड स्वरूपी या 2 धावा, दुहेरी धावेने धावपलक पुन्हा एकदा वधारत आहे. धावपलकावरती धावा होत आहेत 25.
पहिल्या षटकामध्ये तर केवळ 12 धावा आल्या होत्या, परंतु आतापर्यंत जर पाहिलात तर 13 धावा आल्यात 3 चेंडूमध्ये. अजूनही इथून 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस अगोदरच दाखवलं की मी स्विच हिट खेळणार आहे. वेग वाढवला गोलंदाजानं, बीट केला आपल्या गतीवरती. तुम्ही ठरवून खेळू शकत नाहीये क्रिकेटमध्ये, तुम्हाला ठरवून खेळणं महागात पडू शकतं आणि हे मात्र या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळालं. धावफलकावरती डॉट बॉलनं कमबॅक दर्शवलंय गोलंदाज भावेशनं. तेवढंसं सोपं काम नाहीये मित्रांनो स्विच हिट खेळणं. अगदी सोपं काम असतं तर ते प्रत्येक बॅटर्सनं केलं असतं, परंतु तेवढं सोपं नाही आहे. यावेळेस गती परिवर्तन, ऑन साइड वरती चाललाय लॉंग लेग कडे चेंडू. स्क्वेअर लेग कडून खेळाडू येईल, चेंडू उचलून फेक करेल, तद्वर सहज 2 धावा निश्चितच पूर्ण होणार आहेत. तिसरीचा प्रयत्न जरूर होईल, परंतु तो थांबवलाय. दुहेरी धावेने धावफलक वधारतोय. धावफलक 27 या आकड्यावरती. विजयला थोडंसं यावेळेस मात्र अडचणीत आणलं जातंय गोलंदाज भावेशच्या माध्यमातून. प्रत्येक चेंडूवरती केलेला गतीमधील बदल जो मात्र रीड करता येत नाहीये आणि त्यामुळं तेवढीशी चांगली राहिलेली नाहीये कामगिरी एका षटकारानंतर बॅटर विजयची. अकुटप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा बॅटवरती बरोबर आलेला नाहीये. बॅटच्या टो एंडकडे चेंडू लागल्यानंतर केवळ 1 धाव. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण भावेशचं. 2 षटकांची समाप्ती यावेळेस मात्र दर्शवली जाईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती प्रति षटक 14च्या सरासरीनं 1 बाद 28 धावा. फलंदाजी करणाऱ्या निवृत्ती 11 वसई कोळीवाड्या संघाच्या. या षटकामध्ये डीजे मास्टरला तेवढीशी संधी मिळाली नाही आहे. डीजे मास्टरकडे जाऊयात, एक डीजे ब्रेक घेऊयात आणि पुन्हा एकदा परतूयात. शेवटच्या अखेरचे 6 चेंडू हाताळण्याकरिता गोलंदाज साहिलला आमंत्रित केलंय. पहा, जर विचार केला तर कासारवडवली एवढंच जवळ नाही हे गाव, परंतु मैदानामध्ये 10 खेळत आहेत. जवळजवळ 10-12 मैदानाच्या बाहेर आहेत. पूर्वेकडे काही आहेत आणि तेवढेच पाठीराखे तिकडे आहेत, म्हणजे ते देखील बहुसंख्येने इकडे आलेत. निश्चित इकडे जर ते पूर्णत्वास असते तर मात्र एक चांगली लढत आपल्याला अनुभवायला मिळाली असती आणि चांगलं पॉवर पॅक तिन्ही संघांना पाठराखण करणारा प्रेक्षकांचा वर्ग देखील पाहायला मिळाला असता. यावेळेचा चेंडू मला वाटते हा चेंडू पांजूतून नायगावात हाताळला. पंच मॉन्टी घोडेकर दर्शवतायत नो बॉल. अगदी खेळपट्टीच्या खूप बाहेर पडला. यष्टीरक्षकाला देखील अडवता आला नाही. तो शॉट थर्डमॅन वरती अडवला गेला. नो वरती मिळाली एक्स्ट्रा धाव. 30 धावा धावपलकावरती होत आहेत. फ्री हिटची संधी जॅक्सनला. फ्री हिटचा हा चेंडू उडवलाय. ओहो, हवा के संग संग घटा के साथ साथ गेंद चली गई बाउंड्री लाइन के बाहर, सीमा पार. षटकार. जॅक्सनच्या बॅट मधून आतापर्यंत हा दुसरा षटकार जो आपल्याला पाहायला मिळाला. कमी चेंडूमध्ये अधिक धावा, अधिक वेगानं कशा बनवाव्या यावेळेस मात्र मूर्तिमंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये जॅक्सन फलंदाजी करत असताना. अकवटप्प्याचा चेंडू त्यावरती केलाय. प्रहार चेंडू धाडलाय सीमा पार. जॅक्सनच्या बॅट मधून लगातार दुसरा षटकार.
2 चेंडूवरती 2 षटकार. पहिला चेंडू नो, त्याच्यावरती आली अतिरिक्त धाव. आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये धावा तब्बल 14 खर्ची घातल्यात गोलंदाज साहिलनं. तिसरा 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 मेक इट 3 इन अ रो. व्हॉट अ बॅटिंग, पॉवरफुल हिटिंग बाय मिस्टर जॅक्सन. आणखीन एक षटकार. मास्टर, व्हॉट कॉन्फिडंट स्ट्रोक. फटका खेळल्यानंतर जॅक्सनने पाहिलं देखील नाही चेंडू कुठे गेलाय, कारण एवढी जबरदस्त मिडल हिट पाहायला मिळाली या बॅटच्या माध्यमातून. अर्थातच जॅक्सन लगातारचा तिसरा षटकार जो अनुभवायला मिळाला. आतापर्यंत जर पाहिला तर 4 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. या षटकामध्ये धावांचा विचार केला तर 20 धावा या 3 चेंडूंमध्ये आल्यात. आता मात्र केवळ 3 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. मीटिंग कॉल करावी भार पाडलं यावेळेस मात्र जॅक्सननं. जॅक्सन नाव कोणाला माहित नाहीये मित्रांनो. मायकल जॅक्सन आज मृत्यूच्या पश्चात जवळजवळ 5 मिलियन चाहते आजही आपल्याला पाहायला मिळतात. गती परिवर्तन ओळखलं आडव्या बॅटनं समोरच्या दिशेनं. वाह, काय फटका, जबरदस्त चेंडू 1 बाउंस सीमा पार. जॅक्सनच्या बॅटमधून आलाय चौकार. हिटची संधी जॅक्सनला असणार आहे. आठ चेंडू 32 धावांची खेळी आतापर्यंत पाहायला मिळते जॅक्सनच्या बॅटमधून. ओ, यावेळेचा चेंडू वेगाने आला, त्यामुळे बीट करून गेलाय जॅक्सनला. खाली राहिला चेंडू पडल्यानंतर ऑनसाइड वरती जो खेळण्याचा प्रयत्न केला तो कुठेतरी चुकीचा राहिला. समोर पडलेल्या या चेंडूला ऑफ ड्राईव्ह करणं गरजेचं होतं. ऑन दी अप ऑफसाइड वरती फटका खेळला असता तर मात्र 34 सर्कलच्या बाहेर देखील खेळाडू नव्हता. फायदा झाला असता. शेवटचा अखेरचा एक चेंडू इथून मात्र शिल्लक असणार आहे धावफलकावरती. यावेळेस मात्र खोदून काढलंय, ऑफ ड्राईव्ह बीट केलंय. खेळाडू आहे तो राहिलाय बघत. चेंडू थांबलाय वाटतं बाउंड्री लाईनच्या आतमध्ये. बाप रे, काय क्रिकेट आज मात्र मैदानाच्या आतमध्ये ग्राउंडने दर्शवलंय. इथं धावबाची संधी ऑन. पळून 4 धावा पूर्ण झाल्या असत्या. विजय इथं मात्र धावबाद होईल. पंच 3 धावा ना, 3 धावा पूर्ण होत आहेत. तिहेरी धावेने धावफलक. 3 षटकांच्या समाप्तीनंतर क्या बात आहे, धावफलकावरती अब तक 56. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाल्या त्या 56 आणि जिंकण्याकरिता धावा बनवाव्या लागणार आहेत. प्रति षटक 19च्या सरासरीनं 57. 18 चेंडू 57 धावा. चला कोळीवाडा संघ आपण या ना मैदानामध्ये. आपले बॅटर्स येतील तदनंतर. निवृत्ती 11 वसई कोळीवाडा आपणास विनंती असणार आहे की वेळ वाचूयात, कारण घड्यामध्ये बरोबर 6 वाजून 2 मिनिटं झाली आहेत. अजून ही 3 षटकं आणि त्यानंतर अंतिम सामना, अशा जवळजवळ 9 षटकांचा एकंदरीत खेळ बाकी आहे. त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं असणार आहे. चला या तोपर्यंत आपण मैदानामध्ये. 18 चेंडू 57 धावांचा हा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये. सेमीफायनल जिंकण्याकरिता करणार कासार वडवलीचा संघ. हा प्रयत्न कसा राहणार हे सांगण्याकरिता, धावतं समालोचन करण्याकरिता मायक्रोफोन वरती पुनश्च एकदा संकेतजी पाटील.
दावा करायचे आहेत आणि सेमीफायनलच्या मॅचमध्ये आपल्याला कदाचित हा ड्रॉबॅक का दिसतोय, कारण लक्षात घ्या मित्रांनो, भरपूर स्पर्धा सुरू आहेत आणि भरपूर स्पर्धांमध्ये हे खेळाडू बिझी आहेत. मात्र आज आपण बघतोय यशमित 11 कासारवडीचा संघ हा संपूर्ण ताकदीने इथे येऊ शकला नाही. याचं कारण जुचंद्रच्या स्पर्धेमध्ये त्यांचे मेन जे मेजर खेळाडू आहेत ते अडकलेले आहेत आणि तिकडे देखील त्यांचा सामना सुरू आहे. म्हणजे त्यांचा सूर्य कधी मावळूच नाही अशी काहीतरी गोष्ट सुरू आहे. मात्र कुठेतरी क्रिकेटच्या दृष्टीने ही खेदाची गोष्ट आहे, कारण एखाद्या चांगल्या स्पर्धेमध्ये ज्यावेळेला तुमचा संपूर्ण संघ येत नाही त्यामुळे नक्कीच ती खेदाची गोष्ट ठरते. मात्र तरीसुद्धा वळूया या सामन्याकडे. 18 चेंडूमध्ये 57 करायचे आहेत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. एका बाजूला आरिफार खान आहेत तर दुसऱ्या बाजूला भावेश आहेत. या दोन फलंदाजांवर मोठी जबाबदारी असेल, कारण 57 धावा ज्या पद्धतीने जॅक्सननं बॅटिंग केली सेमीफायनलच्या मॅच मध्ये आम्हाला समोरच्या बॅटिंग लाईन लपला किंवा त्याच्या संघाला संधीच द्यायची नाही या आविर्भावात जॅक्सननं बॅटिंग केली आणि निश्चितच अफलातून स्ट्रोक प्ले दाखवला. या एकूणच श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पाणजू येथे नवतरुण स्पोर्ट्स आयोजित पाणजू चॅम्पियन्स ट्रॉफी मित्रांनो 2024 हे नेत्रदीपक आयोजन. यंदाचं पहिलं वर्ष आहे नवतरुणचं आणि मनापासून आनंद आहे की त्यांनी केलेले प्रयत्न आज आतापर्यंत जर बघितलं तर यशस्वी ठरले आहेत. या कार्यक्रमासाठी पुन्हा एकदा ज्या ज्या मान्यवरांनी अतिशय चांगलं सहकार्य दिलंय त्या सर्वांचं मनापासून कौतुक आहे. ह्या ट्रॉफीज आपण बघतोय अफलातूनरित्या बनवण्यात आलेत. सन्मान्य वैजनाथजी यांचं देखील मनापासून कौतुक आहे. त्यांच्याच मार्फत बालयोगी सदानंद महाराज यांच्या जीवनावर एक अप्रतिम गाणं आलंय. त्या देखील गाण्याला लवकरात लवकर तुम्ही लाईक आणि शेअर करा. यूट्यूबवर ते गाणं आहे मित्रांनो. फुल टॉस डिलिव्हरी ऑन साइडला टर्न केलाय चेंडू. आम्ही रेडी आहोत. 57 करायचे आहेत. 6 आलेत. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. फुल टॉस डिलिव्हरी हाताळली ती म्हणजे ऑस्डनना. एक अफलातून गोलंदाज आहेत वसई किल्ला बंदरचे. मात्र इथे फुल टॉस चेंडू. नेक्स्ट बॉल ऑस्डन. क्लीन डिलिव्हरी या डिलिव्हरीसाठी ओळखला जातो. मी अजूनही त्या षटक कधीच विसरणार नाहीये. 2018 साल अंतिम सामना आणि ऑस्डनचं ते षटक. गुजरातचा आय थिंक संघ होता समोर. अफलातून कामगिरी केली होती त्या एकूणच मालिकेमध्ये. धर्मराज चषक 2018 होती. ऑस्डन वन्स अगेन. पुन्हा एकदा शॉर्ट ब्लँड डिलिव्हरी आहे. इथे ऑन द खेळलेत मात्र हा झेल होणार का? नाही, झेल सुटलाय. सोपा झेल सुटलाय. इथे 2 धावा मिळतील. अंडर एस्टिमेट करू नका. या मालिकेत बलेच उलटफेर होताना आम्ही पाहिलेत. अगदी पहिल्या दिवसापासून निश्चितच भरपूर कलाटणी देणारे सामने आपल्याला पाहायला मिळाले. त्यामुळे निश्चितच ही धावसंख्या जरी मोठी असली तरी देखील नॉट रिचेबल आहे असं आपण म्हणता येणार नाहीये, कारण ज्या पद्धतीने भावेश सध्या बॅटिंग करतोय कदाचित ती वेळ तो आणू शकतो. लेट्स सी काय करते ऑस्डन वर्सेस भावेश. चेंडू पुन्हा एकदा खाली राहिलाय. ही खासियत आहे ऑस्डनची. टप्पा पडल्यानंतर बऱ्याचदा सिमेंट कॉन्क्रीटच्या विकेटवर त्याला वेगळा पेस मिळतो आणि त्यानंतर तो चेंडू स्किड देखील करू शकतो. आतापर्यंत एक षटकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर 2 धावा आणि आता डॉट आलाय. प्रति षटकामागे जवळजवळ 19 धावा. मात्र इथे यशमित एंटरप्राइजेस आपण बघतोय हा संघ कासार वडिवलीचा थोडासा बॅकफुटवर आहे. एवढा वर पिच केलाय. हवाई सफर देण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅक मध्ये कोणताही संपर्क नाहीये. हलकासा हवेमध्ये चेंडू. सीम पोझिशन अतिशय जबरदस्त होती. हल्लाय चेंडू, मुवमेंट मिळते मात्र बॅटचा संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव. हे षटक अप्रतिम ठरलंय. पहिला चेंडू फुल टॉस होता त्यावर षटकार आला मात्र त्यानंतर ऑस्डन परतलाय. दॅट्स अ गुड हिट. यावेळेला जोरकस फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे. व्हॉट अ कॅच. अफलातून कामगिरी जयेश मार्फत आणि इथे गडी बाद केल्या ऑस्डननं. अतिशय जबरदस्त एफर्ट इथे पाहायला मिळत आहेत. ते म्हणजे टीम निवृत्ती 11 वसई किल्ला बंदरचा.
प्रेम द्या या गाण्याला, कारण अवघ्या आपल्या आगरी समाजातील हे आपले आराध्य दैवत बालयोगी परमपूज्य सदानंद महाराज आमच्याच गावात ते जन्मले आणि निश्चितच आज त्यांच्याच नावाने आमच्या गावात निश्चितच त्यांचं मंदिर आहे. त्यानंतर निश्चितच आमचं जे मुख्य मंच आहे त्याला बालयोगी सदानंद महाराज क्रीडा संकुल हे नामकरण देण्यात आलं आहे. तसेच आमच्या मुख्य गावाच्या वेशीला देखील आपण बघतोय सदानंद महाराज जन्मस्थळ अशी एक जबरदस्त वेशी निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे निश्चितच आपलं तुंगारेश्वर पर्वतावरील हे आराध्य दैवत आणि त्यांनाच समर्पित केलेलं हे गाणं वैजनाथजी भोयर इथे उपस्थित आहेत, त्यांच्या मार्फत हे बनवण्यात आले आणि मनापासून कौतुक आहे. एक अवलिया माणूस आहे, अफलातून ट्रॉफीज बनवलेत आणि एकूणच संगीत क्षेत्रात देखील त्यांचं नाव आहे. आरिफार खान, मोठी संधी आहे इथे हिरो बनण्याची, मात्र 12 चेंडू आणि भरपूर मोठी मजल मारायची आहेत. That's a good hit, that's a good hit, it's a biggie, नाही, what a catch! काय घडलंय, इलेक्ट्रिफाईंग. हा चेंडू जवळजवळ बाहेर जात होता, मात्र हवेचा झोत त्याला आतमध्ये घेऊन आलाय आणि कनेक्टिंग कॅच काय जबरदस्त झालाय. आतापर्यंत या मालिकेतील एक आकर्षक झेल आपण पाहिलाय. हा डिस्प्ले जर बघितला तर निश्चितच आपण बघतोय रिप्ले इंटरेस्टिंग असेल आणि कदाचित हा व्हिडिओ कट होणार आहे, ते म्हणजे निश्चितच JTC मार्फत. व्हॉट अ कॅच. फ्रँकी गोलंदाजी मार्कवर आहे, मात्र एका बाजूला आक्रमण सुद्धा होतीये. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, इथे कदाचित धोका निर्माण होऊ शकतो. स्ट्राईक एंडला डायरेक्टेड करू शकले असते, मात्र इथे यष्टिरक्षकाचं लक्ष नव्हतं. रॉंग एंडला थ्रो दिलाय. एक धाव पूर्ण होतीये. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 15, करायच्या 57 धावा. अजूनही 42 धावांची गरज आहे. 42 रिक्वायर्ड रन्स टू विन. मात्र 9 चेंडू आणि 42 धावा, 7 षटकार मारावे लागतील. किरण आहे. वॉट अ बॉल बाय फ्रँकी. हा चेंडू इथे निर्धाव ठरलाय. आता 8 चेंडू आणि 7 षटकारांची गरज आहे. ही सेमीफायनल मॅच आहे. चला टीम पांजू, तयारीत राहा तुम्ही. एका बाजूला निश्चितच आयोजकांच्या भूमिकेत, मात्र दुसऱ्या बाजूला अंतिम सामन्यात क्या बात आहे. ऑन साइडला जास्त धावा मिळणार नाहीयेत आणि कदाचित आता औपचारिकता शिल्लक राहिले किंवा काय, कारण या सामन्यावर सर्वस्व गाजवलंय ते म्हणजे निश्चितच निवृत्ती 11 वसई किल्ला बंदरनं. अभिनंदन म्हणावं लागेल त्यांचं, कारण पहिला दिवस त्यांनीच गाजवला होता आणि आज इथे येताना देखील संपूर्ण स्ट्रेंथने ते आलेत. ही चांगली गोष्ट म्हणावी लागेल. यावेळेला हे नो बॉल आहे. फ्रँकी ये तूने क्या कर दिया. नो बॉल आहे. भरपूर मोठा भीमर होता, अगदी शोल्डर हाईटचा भीमर होता, वेस्ट हाईटचा म्हणण्यापेक्षा. चेंडू परत टाकावा लागेल. फ्री हिटचा फटका आहे. कृतिक थळी मोठा फटका खेळणार का. हा चेंडू योग्य आहे. हा चेंडू इथे योग्य ठरलाय. हे षटक इथे संपत आहे. 2 षटकं संपलेली आहे. धावसंख्या फक्त 17 आहे आणि म्हणजे 40 धावांची गरज आहे. 1 षटक आणि 40 धावा. चला आता कदाचित औपचारिकता शिल्लक राहिले किंवा काय, मात्र जास्त वेळ जाणार नाही या गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधतोय. 6 वाजून 13 मिनिटं झाली आहेत. चला दोन्ही संघांना एक रिक्वेस्ट आहे बघा, सामना संपल्यानंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये लाईन अप करा. टीम पाणजू नाही, लगेच आपण टॉस कडे वळणार आहोत. कोणी लाईन अप करू नका, कारण तेवढा वेळ नाहीये. अंतिम सामना ऍटलीस्ट 3 षटकांचा झाला पाहिजे आणि ती होईल नो डाऊट होणार.
शॉर्ट वेळ डिलिव्हरी गोलंदाजी मार्कवर आलाय तो म्हणजे aaron गोलंदाजी मार्कवर आलाय. 1 चेंडू निर्धाव 5 चेंडू 40 धावांची गरज. म्हणजे एकूणच आपण बघतोय या मालिकेत कदाचित आव्हान संपुष्टात आलंय ते म्हणजे यशमित 11 कासार वडवलीचं औपचारिकता शिल्लक राहिल्या. यावेळेला लॉफ्ट केलाय किती दूरवर जाणार हा चेंडू. क्षेत्ररक्षक आहे तिथे फलंदाज बाद. चला न्यू बॅटर लवकर या. नवतरुण स्पोर्ट्स पांजू चॅम्पियन्स ट्रॉफी मित्रांनो का वेगळे आहे कारण बघा आता जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ना त्या गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधतोय. कारण एक अशी सूचना आली माझ्यापर्यंत की अंतिम सामन्याची नाणेफेक कोण करणार. तर हा मान आम्ही अशा एका व्यक्तीला देतोय ज्यांनी या मालिकेत आपली सेवा देऊ केलंय. मात्र टेनिस बॉल क्रिकेट विश्व जर म्हटलं ना तर त्याचं मोठं नाव आहे. आपल्या एकूणच हयातीत जबरदस्त क्रिकेट ज्यांनी खेळलं. स्वतः एक उत्तम चांगला खो खोपट्टू. त्याच्यानंतर निश्चितच ओम ब्रह्मदेव गोडदेव गावचा तो हिरा बंडा बॉईज. त्याच्यानंतर सॅनियल या संघामधून ज्यांनी मोठं क्रिकेट खेळलं तो सर्वांचा आवडता खेळपट्टू आणि निश्चितच एक अप्रतिम यष्टीरक्षक आणि एक जबरदस्त ब्रेनचा क्रीडापट्टू तो म्हणजे अमोलजी वेतोसकर. हे नाणेफेक करणार आहेत अंतिम सामन्याची आणि त्यांच्या समवेत पांजूचे सगळे माजी खेळाडू इथे आपल्याला पाहायला मिळतील. आणि माजी सरपंच साहेब आशिषजी भोईर सुद्धा हे त्यांच्या समवेत असतील. तर हा मान अमोलजी वेतोसकर यांना दिलाय. त्यांनी तो मान लवकर निश्चितच स्वीकारायचा आहे. चला काही क्षण या सामन्यामध्ये टीम पांजू रेडी राहा. कॅप्टन इकडे या. आहे का कॅप्टन इकडे या इकडे लवकर. शॉर्ट ब्लँड डिलिव्हरी आहे. मिस टाइम स्ट्रोक आहे. जास्त धावा मिळणार नाहीयेत. हा 5वा चेंडू संपलाय आणि एक मोठा विजयाकडे कूच करताना टीम निवृत्ती 11 वसई किल्ला बंदर आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे अंतिम सामन्यात 2 संघ इथे दिसतील. एका बाजूला पांजू स्पोर्ट्स पांजू तर दुसऱ्या बाजूला निवृत्ती 11 वसई किल्ला बंदर. आणि अंतिम सामना असेल 3 षटकांचा. नाणेफेक करतील लिजेंडरी अमोलजी वेतोसकर. दॅट्स अ गुड शॉट. मात्र बघायचं किती धावा इथे मिळतील. नाहीये फलंदाज बाद होणार. सामना संपलाय. अभिनंदन टीम निवृत्ती 11चा. मात्र कॅप्टनला विनंती करतोय की आपण प्लीज लवकर या आणि निश्चितच हा अंतिम सामन्यातील नाणेफेकीचा मान देतोय तो म्हणजे एक लिजंड खेळाडू अमोलजी वेतोसकर यांना. आणि ही सूचना आम्हाला एकूणच पांजू गावाकडून आली आणि पांजूच्या खेळाडूंकडून आली की अंतिम सामन्याची नाणेफेक आपण अमोलजी वेतोसकर सरांना नक्कीच हा मान दिला पाहिजे. त्यामुळे कॅप्टन प्लीज या. आणि मी विनंती करतोय अमोल सरांना की त्यांनी देखील लगेच कॉइन फ्लिप करायचं आहे. सर हा खरोखरच एक मानाचा क्षण आहे आणि आम्ही वळतोय टॉस बॉक्स मध्ये. चला प्रेक्षकांच्या माहितीसाठी थँक्यू. महत्वपूर्ण क्षण अंतिम सामना चॅम्पियन्स ट्रॉफी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आणि लिजेंडरी आज पंचांच्या भूमिकेत आहेत. मात्र लिजेंडरी क्रिकेटर मिस्टर अमोलजी वेतोसकर यांना हा मान देतो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या क्षणासाठी. अभिनंदन. आणि 3 षटकांचा सामना आहे.